येथून या ठाव येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव अवघे लक्षायाचे भाव अवघे लक्षायाचे भाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा आघाता वेगळा असे ठावा निराळा असे ठावा निराळा उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तेथे झाले अधिष्ठान तुका म्हणे स्थळ तुका म्हणे स्थळ धरुणी राहिलो अचळ धरुणी राहिलो अचळ उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तेथे झाले अधिष्ठान विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई येथून या ठाव अवघे
येथून आठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा से ठाव हा निराळा उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान
तुका म्हणे स्थळ, तुका म्हणे स्थळ धरुणी राहिलो अचळ, उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव, उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा आपल्याला प्राप्त झालेली स्थिती सांगणारा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्या ठिकाणावर गेल्यानंतर मला हे सगळे जगदंतपाती पदार्थ कसे शुष्क आहेत, खोटे आहे, निरस आहे हे तत्काळ कळालं. आणि ते कळाल्यामुळं मी ज्या ठिकाणी बसलोय ते ठिकाण मला उंच वाटलं. आणि ते ठिकाण म्हणजेच देव, ते ठिकाण म्हणजेच ब्रह्मपद. आणि मग त्याला स्वस्वरूपाच्या दृष्टीनं चरण असं म्हणतात. उंच देवाचे चरण, आणि तेच माझं अधिष्ठान आहे असं मला कळून आलं. आणि मग अशा अधिष्ठानावर बसल्यानंतर आता तिथं आघात लागत नाही. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. ठाव म्हणजे ठिकाण, निराळं ठिकाण आहे. या ठिकाणी कोणताहीच दगाफटका बसत नाही, कोणताही धोका नाही, कोणताही त्रास नाही. आणि मग असं न ढळणारं, न हलणारं, कधीही बाधित न ठरणारं असं अविनाशी अजरामर असं एक स्थळ आहे, जे अचळ स्थळ आहे परमार्थ दृष्टीनं. ते मला प्राप्त झालं म्हणा, की मी माझ्या साधनेनं ते तिथं गंतव्य ठिकाण मी मिळवलं आणि त्यावर आरूढ झालं. आणि आता त्या ठिकाणी बसल्यानंतर सगळ्या जगाकडे बघतोय. आता येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव, सगळ्या भाव म्हणजे सगळ्या वस्तू पदार्थ बघत आहे. आणि मग सगळ्या भावरूप पदार्थामध्ये एकमेव अस्तित्व निरपेक्ष असणारी स्वयंप्रकाशरूप, ज्ञानरूप आणि आनंदरूप असणारी एक संविता आहे, तिला चैतन्य म्हणतात. तेच व्यापक दृष्टीनं ब्रह्म आणि शरीर दृष्टीनं त्याला, एका शरीराच्या एका जीवाच्या दृष्टीनं त्याला आत्मा असं म्हणतात. तेच मला माझं स्वरूप कळालं असा स्वरूपस्थिती सांगणारा अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, ठाव म्हणजे ठिकाण आहे. वास्तविक हे ठिकाण दिहूतच त्यांना लाभलं आहे, त्या ठिकाणीच लाभलं. साधना करीत असतानाच एक मानसिक त्यांची अवस्था एवढी उच्च गेली की ते मनच त्यांनी बाधित केलं. आणि बाधित झालेलं मन हरिरूप केलं आणि जीवनमुक्त स्थितीला पोचलं. म्हणजे परमार्थता एकच ठिकाण आहे, वास्तवता ज्याला ब्रह्म म्हणतात. जगाच्या दृष्टीनं त्याला द्वैतापत्तीत आल्यानंतर मग दोन ठिकाण आली, एक मायेचं ठिकाण आलं आणि एक परब्रह्माचं ठिकाण. परब्रह्माचं ठिकाण आहे ते कधी न हलणारं, न ढळणार आहे. मायेचं ठिकाण मात्र क्षणविनाशी आहे, क्षणाक्षणाला पालटणार आहे, बदलणार आहे. आणि बदलणाऱ्या ठिकाणाचं वर्णन माऊली 15व्या अध्यायामध्ये करतात. 80 जययाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. हे श्व म्हणजे उका, तो वरी नाही एक सारिका, म्हणून याला अश्वत्थ म्हटलं. त्याला पिंपळ असं नाव दिलं का क्षणभर एकसारखा हा टिकत नाही. कालचा संसार आज नाही, आजचा संसार उद्या नाही. महाराज मगाशी वाजलेलं 8 आता कधी आयुष्यात येणार नाही, निघून गेलं ते, कधीच निघून गेलं. आता पुढल्या जन्मात सुद्धा ते 8 वाजतील पण यायचे नाहीत. पुढं मिळेल आपल्याला, अंकडा मिळेल पण ती वेळ मात्र येणार नाही. असं आयुष्य सरणार आहे, काळ सरणार आहे. सतत सतत प्रवाह रूपानं अनादी चालत आलेला संसार आहे. म्हणून संसार या गोष्टीला महाराज विचारानंच बांध घालता येतो, विचारानंच हा संसार थोपवता येतो. काठीनं संसार मोडता येत नाही. म्हणून असा विनाशी असणारा संसार हा विचारदृष्टीनं संसार संपतो, पण अविचारी माणसाचा संसार कधीही संपत नाही. म्हणून काही प्रश्न अनिर्वचनीय आहेत महाराज. संसार अंतमान आहे का, अनंत आहे? परमात्मा अनंत आहे का, भेदयुक्त आहे? हे प्रश्न महाराज सोडवून घ्यावे लागतील, विचार करावा लागेल. मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, याच कार्यासाठी मी इथं आलोय.
हेच करण्यासाठी आलो. आम्ही आलो याची निजकार्य निळोबारायांतर. निजकार्य आहे हे. आपलं स्वरूप ओळखावं आणि इथून आपला काय करावं, लौकिक जगतातलं मिथ्यात्व पटवून घेऊन निघून जावं. इथं फारसं रमू नये आणि फारसं रंगू नये. तुकोबाराया दिहूत जन्माला आले, पण फार दिहूत काय रमले रंगले नाहीत म्हणे. आणि दिहूतल्या लोकांनी महाराजांना फार आनंदही दिला नाही काय. तिथनं उठायचं नाही, मग तुकोबाराया लोहगावला कीर्तनला जायचे. म्हणजे गावसुद्धा त्यांना फारसं आवडत होतं असं काही म्हणता येत नाही. तुकोबाराया जन्माला आले शरीरानं दिहूला, पण त्यांचा महिमा लुटला मात्र लोहगावकरांनी. लोहगावात कीर्तन असे असायचे की ज्यांच्या घरात जेवण शिजायचं महाराज त्यांच्याच घरात कीर्तन. तिथंच टाळकरी जमायचे, तिथंच ऐकणारे जमायचे. मग तिथं काय आमच्यासारखं नारळ वगैरे असलं काही नाही महाराज, दक्षिणा वगैरे. मग जिथं 4 लोकांना जीव घालायची ऐपत असेल त्या घरात घरपती कीर्तन. म्हणून जन्माला आले तुकोबाराया दिहूला, पण त्यांचा वैश्विक महिमा लुटला लोहगावकरांनी. वास्तविक लोहगाव हे सुवर्ण गाव म्हणायला काय हरकत नाही. लोहगाव तुकोबारायांचं आवडतं गाव ठरलं. म्हणजे काही गावांना सिद्ध पुरुष कळतील असं सांगता यायचे. काही साधू पुरुषासारखे वागणारे सामान्य लोक बघितल्यानंतर साधकाची अशी बुद्धी होण्याचा संभव असतो की हाच खरा साधू आहे, पण तो खरा साधू असत नाही. आणि खरा साधू सामान्य तुम्हा आम्हाला ओळखायला तयार होत नाही, कारण आम्ही त्यांच्या संगतीत बसूनही तो साधू कळत. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणा. दया क्षमा शांती ही दैवी संपत्ती ज्याच्या अंतःकरणात आहे महाराज, तो साधू असतो. मग तो कोणत्या धर्माचा आहे, त्याच्या गळ्यात माळ आहे का, त्याच्या घरात काय वाचन भजन पूजन काय काही बघता येत नाही. ती दैवी संपत्ती ज्याच्या अंतःकरणात अशी समग्र भरलेली आहे महाराज, ती दैवी संपत्ती 26 गुणांना युक्त आहे. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्रेज्ञ स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम अक्रोधस्त्याग शांतिरपैषुणम दयाभूतेष्वलोलुत्वम मार्दवम धीरचापलम. ही 26 लक्षणं दैवी आणि 6 लक्षणं आसुरी आहेत. दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं च विजातस्य पार्थ संपदम आसुरी. पार्थ हा दंभ दर्प अभिमान काम क्रोध म्हणतात. आणि दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम, अज्ञान आणि पारुष्य म्हणजे अपवित्रपणा, हे जिथं राहतात ती आसुरी संपत्ती. हे 6च जण आहेत महाराज, पण 26 लोकांना आठपत नाही. 26 लक्षणं आहेत दैवी आणि 6 लक्षणं आहेत आसुरी. म्हणून आसुरी संपत्ती माणसाला सहज विनाशयास कलियुग आहे महाराज. इतर अपवित्र वागणाऱ्याला सहज ती प्राप्त होते, पण पवित्र वागून अंतःकरण कह्यात ठेवून सगळी इंद्रिय आवरून शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग मुमुक्षुला फार फार क्लेश सोसावे लागतात. तुकोबारायांनी फार रात्रंदिवस अभ्यास केला महाराज. करावा अभ्यास विठ्ठलाचा. त्यांच्या चरित्रात महाराज नाथ भागवतांचे त्यांनी 1100 पारायण केली असं वर्णन आहे. कधी महाराजांनी 1100 वेळा पारायण केलं असेल सांगा आम्हाला. 1-2 वेळा होताना नाकी 9 होत आहे. नाथ भागवताची भंडारा डोंगरावर त्यांनी पारायण केली. नाथांचा प्रसाद आहे महाराज. तुकोबारायांची गाथा कळायची झाली तर भागवताची पारायण केल्याशिवाय कळणं शक्य नाही. म्हणून नाथांचा काळ फार उन्नतीचा. नाथांनी जे वर्णन केले ते त्यांचं गूढ वर्णन तुकोबारायांनी सरळ मांडावं. आणि ही सगळी संत वचनं तुमच्या आमच्यासाठी खुली करून त्याने आम्हाला मुक्तीचा मोठा दारवंटाच घातला महाराज. की मुक्तीची मांदियाळी, मुक्तीचं जेवणच घातलं ज्ञानोबारायांच्या रूपानं. हे मुक्तद्वार सुरू झालं ते आज तागायत बंद पडलेलं हे सदावर्त आहे. याला अन्नछत्र बनावं. हे मुक्तीचं मोठं भोजनच घातलेलं आहे संतांनी. म्हणून ते त्या अवस्थेला पोचले. अनुभवानं मांडलेलं आहे त्यांनी महाराज. हे काय तर्कानं त्यांनी सांगितलेलं शास्त्र नव्हे, तर्कशास्त्र नव्हे का अंकशास्त्र नव्हे. धर्म नीती आणि अध्यात्म याचं जीवन एकत्रित जगून तुकोबारायांनी तुमच्या आमच्यासमोर संतांनी मांडलेलं आहे. कारण धर्माला धरून नीती, नीतीला धरून धर्म आणि धर्म नीतीला धरून अध्यात्म ही सांगड घालून संतांनी मांडलेलं आहे. म्हणून कोणत्याही शास्त्राचंही कोर संतांनी मोडलेली नाही. सगळे शास्त्र यथाशास्त्र मांडली, यथाशास्त्र तसं जीवन जगले. म्हणून सगळे संत हे ईश्वरापेक्षा महान अधिकारी महाराज. ईश्वर काय सगुण निराकार सृष्टीचं संचालन करील, पण त्याला देखील असं वागताना फार कष्ट घ्यावे लागतील.
पण संत महात्मे कशातही चुकले नाहीत. वागताना चुकले नाहीत, समजुतीत चुकले नाहीत आणि बोलताना चुकले नाहीत. बोलताना चुकलं की इथं मार खावावा लागतोय. मृत्यूलोकात बोलताना चुकलं की मारल्याशिवाय सोडत नाही. समजुतीत जर चुकला तर कायमस्वरूपी चुकतोय महाराज. समजुतीत चुकू नये, बोलताना चुकू नये आणि करताना पारच चुकू नये महाराज. करताना चुकला तर मग अनंत जन्म आम्हाला अधोगतीला जावं लागेल. म्हणून करण्यासाठी, समजण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेगवेगळी शस्त्र अवगत व्हावी लागतील. आपल्यात आचारसंहिता नाही, पण कसं बोलावं याची मात्र मर्यादा, काय बोलावं हे सांभाळायला सांगितलेलं आहे संतांनी. सगळी शास्त्र मुखोद्गत असताना महत्त्व हरवले, संतांनी चातुर्य लपवलं आणि आपला महिमा वाढू न देता एका पांडुरंगाविन काहीही मोठं नाही हे जगाला पटवून दिलं महाराज. सुखरूप पांडुरंग परमात्माचा आहे, तोच आनंद रूप आहे असा अनुभव आपण घेतला आणि त्या ठिकाणाला पोचले. तुकोबाराय सांगतात, बरवा फळला शकून, बरवा फळला शकून, अवघानी वारीला शीन, अवघानी वारीला शीन, तुमचे झाले आदर्शन, तुमचे झाले आदर्शन, जन्म मरण नाही आता, 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 बरवा झाला वेवसाव, पावलो चिंतिलाची ठाव, दृढपाही राहिला भाव, पावला जीव विश्रांती. परमार्थ केल्यानंतर हा व्यवसाय चांगला झाला म्हणतात. माणसं एखादा भांडवल जोडलं, चांगली प्रगती झाली की व्यवसायात काय केली, प्रगती झाली, चांगलं झालं म्हणतात. परमार्थ चांगलं झालं कधी म्हणायचं, परमार्थ सिद्धीला गेला तर महाराज. कारण ही शेवटची वार्षिक परीक्षा आहे, इथं चाचणी परीक्षा, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि मग वार्षिक परीक्षा येई तोपर्यंत आम्ही काय करतोय, एखादी खोडकर मुलं काय करतात,
बघाईल पुढं आठवडा परीक्षा आली की मग त्यांना पेपरशिवाय काय दुसरं दिसत. तशी आमची अवस्था आहे महाराज. राहिलेले सगळे आयुष्य आम्ही संसारात अनुपयोगी भांडवल गोळा करण्यात घातलेले आहेत. आणि आता पुढं मरण समोर आल्यानंतर मग ते आता येणार आहे अशी वाट. मग आता हरिपाठ घ्यायचा, पाठ कराय आता शक्य नाही महाराज. मग भज गोविंदम मूढमते शंकराचार्य सांगतात. त्यांच्याकडे एक म्हातारा गेला आणि आता मी अद्वैत सिद्धी चित सुखी शिकतो म्हणाला. शंकराचार्य म्हणाले आता तुझी लाकडं पुढे गेल्यात, तू आता भज गोविंद मूढमते, आता गोविंद गोविंद म्हण आणि काय कर, रिकाम हो. आता तुला अद्वैत सिद्धी पाठ व्हायची शक्यता नाही. तेव्हा तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात आपली तयारी, पूर्वतयारी असावी महाराज. की 80 दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. शहाण्या माणसानं पुढला परिणाम बघून, पुढली येणारी परिस्थिती बघून भावी परिस्थितीवर काय करावा, मात करण्यासाठी आधी तयारी असावी. आणि आधी तयारी करण्यासाठी मग तत्वाचं ज्ञान असावं, मी कोण आहे याची ओळख असावी. आणि मग मी कोण याची ओळख झालेला मनुष्य महाराज मग सामान्य माणसात फार बडबडत फिरत, त्याच्या जातीचाच भेटला तर मग त्याच्याबरोबर बोलतोय, नाहीतर कोणाबरोबर बोलत. वल्ली या ठिकाणी वल्ली नावाचं शहर होतं. शंकराचार्यांच्या जीवनातला कथाभाग आहे. तिथं प्रभाकर शास्त्री पंडित म्हणून होते. त्या पंडितांना एक मुलगा होता. तो 12 वर्ष जडमूड मुकाच होता. कथा फार मोठी आहे, अगदी कमी करून सांगतो. आणि मग त्यांना जडमूड मुका बोलता येत नव्हतं. कितीतरी प्रयत्न केले त्या मुलानं बोलावं, काहीतरी आमच्यावर आई वडील असं नाव घ्यावं असं वाटत होतं. आईचा स्वभाव होता प्रेमानं आई म्हणाल असं वाटत होतं तिला. काहीच बोलला नाही महाराज. आणि मग किती प्रयत्न केले. आणि एक दिवस शंकराचार्य तिकडून चालले होते हिमगिरीच्या प्रदक्षिणेसाठी. आणि मग जाता जाता वल्लीला भेट देण्यासाठी आले. नयनरम्य गाव होतं महाराज. गावात प्रवेश केल्यानंतर त्या शास्त्री पंडितांना त्यांच्या पत्नीनं असं वाटलं आचार्य गावात आलेले आहे, त्यांच्या चरणी हा मुलगा घातला तर एका न जाणू चमत्कारानं हा मुलगा माझा ते बोलू शकेल. आणि मग त्यांच्या दर्शनाला म्हणून गेल्यानंतर शास्त्री पंडितांची पत्नी त्यांच्या पायावर घालून म्हणाली 12 वर्ष झाली आचार्य हा मुलगा बोलत नाही, काहीतरी करा. एकदा आई म्हणू दे, मी पोटात वागवलेल्याचा शीन तरी निघून जाईल. आणि मग आचार्यांनी हसले त्यांच्याकडे बघून, मुलंही त्यांच्याकडे बघून हसलं. आणि मग त्यांनी विचारलं की बाळा तू कोण आहेस, कस्त्वं शिशो कश्य कुतोसी घंता, किं नामते त्वं कुतागतोसी, यतत्वदत्वं मम सुप्रसिद्धं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोसी. हे मुला तू कोण आहेस, तू कुठे जात आहेस, तू काय करत आहेस, कोणाचा म्हणून इथं आलास, काय करणार आहेस, असे ते सगळे संस्कृत प्रश्न विचारल्यानंतर मुलं अधिकच हसायला लागलं. आणि मग त्याने सांगितलं न च ब्रह्मचारी, न मी वैश्य नाही, मी क्षत्रिय नाही, मी ब्राह्मण नाही, शूद्र नाही, मी गृहस्थ नाही, वानप्रस्थी नाही, शेवटी मी कोण आहे, निजबोध रूप असा आत्मा आहे असं त्यांनी वर्णन केलं. नाहम मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्य शूद्र न ग्रहस्थो, मी ग्रहस्थी नाही, वानप्रस्थी नाही, आणि शेवटी ब्रह्मचारी नाही, संन्यासी नाही, अहम निजबोध रूप आत्मा आहे असं सांगितल्यानंतर महाराज शंकराचार्याने जाणलं हा मुलगा गृहस्थाश्रम होण्याच्या पात्रतेचा नाही, याची योग्यता वेगळ्या जगातली आहे. आणि मग त्यांनी शास्त्री पंडित त्यांच्या पत्नीला बोलवून घेतलं आणि सांगितलं हे बघा म्हणाले तुमच्या मुलाला सांसारिक पदार्थाची आसक्ती राहिलेली नाही, आणि हा काय करा माझ्या स्वाधीन करा, हा माझ्या कामाला उपयोगाला येईल. आता भाषणाच्या उपयोगाला कसली माणसं देते ते तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची काही गरज नाही. जे काय कामाचं उरलेलं नाही ते देवळाकडं असतंय. मग आता फक्त देवाला सोडलं नाही एवढं हा विचार केलेला असतं असंच करून लावून देते. आणि मग आता एकुलता एक मुलगा 12 वर्ष बोलत नाही. बरं वेदशास्त्राचं अध्ययन केल्याशिवाय ब्राह्मण कुळामध्ये महाराज मुंज केली जात नाही, यज्ञोपवीत दिलं जात नाही, शास्त्रार्थ केल्याशिवाय वेदपठन केल्याशिवाय पुढला जन्म ब्राह्मण मिळत नाही. एवढं धर्मशास्त्र अवघड आहे. म्हणून त्यांना खंत वाटायची. मग शेवटी म्हणाले शास्त्री पंडित मी याच्या आईची परत एकदा विनवणी करतो, इच्छा प्रदर्शित विचारतो तिला आणि मग तुम्हाला उद्या सांगतो. आचार्य थांबले त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी महाराज आले आणि मग म्हणाले काय निर्णय झाला. नाही ते आई म्हणते एकुलता एक मुलगा आम्ही देणार नाही म्हणते. आणि मग ते मुलं आचार्यांच्या जवळ जाऊन उभारलं आणि मग आचार्यांना सांगायला सांगितलं. आचार्य म्हणाले सांगा
मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. आणि मग शेवटी मूल यायला तयार आहे, आई नाही म्हणते. मग आचार्य काय महाराज त्यांनी सांगितलं हा मुलगा कोण आहे, त्यांनी ओळखलं. आचार्य सर्वज्ञ होते, सर्वशक्तिमान परमात्म्याचा अवतारच होते. भगवान शंकरच त्या रूपानं पृथ्वी तलावर अवतरित झालेला. डोक्यावर हातच ठेवला महाराज त्या मुलाच्या आईच्या आणि तिला सगळा कथाभाग सांगितला. हे बघ म्हणाले, तुम्ही लहान असताना, हे मूल लहान असताना यमुनेच्या स्नानाला गेला होता. पर्णकुटीमध्ये एक योगी महात्मा ध्यान करत होता. त्या ध्यान करणाऱ्या मुलाजवळ, त्या योग्याजवळ तुम्ही हे मूल काय केलं, ठेवलं आणि तुम्ही आंघोळीला गेला. आंघोळीला गेलेल्या मुदतीमध्ये हे मूल खेळत खेळत रांगत आलं, यमुनेच्या पात्रात पडलं. तुम्ही आंघोळ करून यायला हे मूल मरण पावलेलं होतं. मरण पावलेलं मूल तुम्ही उचलून आणून कुणाच्या कुटीत ठेवलं, महात्म्याच्या कुटीत ठेवलं. तुमचं रडणं, ती हृदयद्रावक भूमिका बघितल्यानंतर ते योगी पुरुषांना अशी मनात इच्छा धरली की म्हणाले या मातेचं रडणं मला सहन होणार नाही. क्षणभर परकाया प्रवेश म्हणून त्या योग्यानं ह्या मुलाच्या शरीरात काय केला, हो प्रवेश केला. ते मूल हालचाल करायला लागले, तुम्हाला आनंद वाटला. ते योग्याचं दर्शन घेऊन तुम्ही आला आणि तो वास्तव तुमच्या मुलाच्या शरीरात तुमचा मुलगा राहिलेला नाही, तो आता आहे. तो कोण आहे, योगी पुरुष आहे. तो कधीही संसाराकडे जरी ओढून नेला तर त्याचं चित्त लागणार नाही. तेव्हा असं करा, हा मुलगा माझ्या स्वाधीन करा. शंकराचार्यांनी सांगितलेला कथाभाग जसाच्या तसा त्यांना आठवला, बरं वाटलं म्हणाले. आणि मग ते योगी पुरुषानं महाराज त्या मुलानं आशीर्वाद आईला दिले, माझ्या कृपेनं तुला एक सुंदर गुणवान मुलगा होईल, बुद्धिमान, आणि मग तुझी कुसही धन्य होईल आई. मला आचार्यांच्याबरोबर जाऊ दे, माझं कल्याण होईल. म्हणून तो मुलगा आईच्या पाया पडला, निघून गेला. महाराज सांगायचं इतकंच मला आहे की ज्याच्याबरोबर बोलायचं त्याच्याबरोबरच तत्त्वज्ञानी पुरुष बोलतात, कुणाबरोबरही बोलायचे तयार होत नाहीत. म्हणून माझी जातीचे मज भेटो आवडीची धनी फेडावया. तुकोबारायांच्या जवळ देहू गावात संसाराचंच बोलणारी सगळी मंडळी होती, एकही पुरुष परमार्थ बोलणारा. म्हणून त्यांना देहूगाव सोडायची वेळ आली. महाराज सांगायचा हेतू इतका की या गावामध्ये मी आलोय कशासाठी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि ते महाराज लहान मूल पुढंच त्याने एवढं आत्मबोधाचं रूप केलेलं, ते सांगितलेले श्लोक बघितल्यानंतर ते 8 श्लोक ऐकले आचार्याने. आचार्यांना अति सुंदर वाटलं. त्याने हस्तामलकाचार्य नाव ठेवलं. या मुलाला आत्मा करतळावर करतळी आवळा तैसा हरी असं स्वरूप कळालं. असं समजून त्यांना 4 शिष्यापैकी प्रमुख शिष्य केलं. म्हणजे तशी संतसंगती लाभावी, तसा योग्यतेचा ब्रह्मज्ञानी कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असा गुरु लाभावा, योग्यतेचा शिष्य लाभावा. महाराज तिथं मग तत्वाचं बोलणं असावं. तच्चिंतनम तत्कथनम मान्योन्यत तत्प्रबोधनम. तसं तुकोबारायांची भूमिका ही पारमार्थिक आहे, उच्च आहे. ते बसलेलं ठिकाण कधीही न ढळणारं हलणारं असं आहे. तिथं निरपेक्ष सुख आहे. तिथं वस्तू सापेक्ष सुख आणि व्यक्ती सापेक्ष सुख नाही. आम्हाला सुख लाभतं पण एखाद्या व्यक्तीवर आम्हाला अवलंबून राहावं लागतं, नाहीतर वस्तूवर अवलंबून राहावं लागतं. तुकोबारायांचं सुख असं नाही. घरची मंडळी असली, भाऊ असला, आईवडील असले, देहूगावातले लोक असले, देव असला नसला याचा तुकोबारायांच्या लेखी काहीही संदर्भ नव्हता. तुकोबारायांना फक्त त्यांची सेवा उपासना सगुणाची, त्यांना देवाचं स्वरूपच परिपूर्ण कळालेलं होतं. तो देव व्यापक आहे. हरिहा व्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्त असो द्यावे सावध किंवा सर्वदा. सदैव चिंतन, व्यापक परमात्मा कळावा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावनाही उरला. मग अशा ठिकाणी बसलेल्या पुरुषाला साक्षात तो आता बाधित चित्तानं देवरूपच झालेला आहे. आता देवरूप झालेल्या चित्ताला लौकिकातल्या कोणत्या गोष्टी आवडतील मला सांगा. कोणत्या खेळणं कळणारं मूल हाय ते जुनं खेळणं घेऊन खेळतंय का, हो खेळत नाही. त्याला दुसरं काहीतरी द्यावं लागतं. तसं तुकोबारायांना या जागतिक पदार्थातल्या सगळ्या मोहाच्या लुलुपतेच्या सगळ्या गोष्टी कळालेल्या होत्या. फोलपणा कळालेला आहे. आणि मग एकदा खोटेपणा कळाला की मग खरेपणाशिवाय जीवाला काहीही आवडत नाही. आणि असा खरेपणा कळण्यासाठी महाराज खोटेपणाचा सुद्धा थोडाफार अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी जगाचा अभ्यास करावा लागेल. जग हे माईक आहे आणि माईक जग नामरूपात्मक आहे. इथले सगळे पदार्थ रूपाला आलेले आहेत, नावाला आलेले आहेत. आणि नामरूपात्मक जगत
कितीही सुंदर असलं, कितीही मोठं असलं तर ते शेवटी नाश पावणारं आहे. म्हणून गणपतीचं विसर्जन करतात आमच्याकडं. काही लोक ठेवतात पुढल्या गणपतीपर्यंत. काय देव जाणे, हरेटे आगाडा घालतात का नाही देव जाणे. पण चांगली कितीही 1000 रुपयाची मूर्ती आणा, कितीही 10-15 हजारची आणा, सुंदर देखणा गणपती आणला तरी गणपतीचं स्वरूप कसं आहे हो? त्वम कालत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडे देव आहे. तुमची काल, देश, काल, वस्तूच्या पलीकडे परमात्मा आहे. वर्तमान काल, भूतकाल, भविष्यकाल त्याच्या पुढे परमात्मा आहे. आणि मग देहत्रयातीत म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर त्याच्या पलीकडे देव आहे. देवाचं स्वरूप हे आम्हाला झोपेत सुद्धा आहे म्हणूनच आम्ही श्वासोश्वास घेतो. आत विद्यमान आहे तो परमात्मा. आणि असा विद्यमान असलेला, सदैव असणारा परमात्मा विद्यमान, त्याची आम्हाला आठवण, त्याचं स्वरूप कळावं म्हणून रूपातला आलेलं सगळं नाश पावतं असा विचार सांगतो. म्हणून सुंदर मूर्ती जरी आणली तरी विसर्जन करून त्याचा काय करावा लागतो? शेवट व्यवहार करावा लागतोच महाराज. म्हणजे इथं अवताराला आलेले महापुरुष देखील गेले, अवताराला आलेले देवसुद्धा गेले. येथे नाही उरू आले अवतार, येर ते पामर जीव किती. रामकृष्णादी अवताराला आलेले महाराज देवादिक शरीरसुद्धा त्याने टाकली. कृष्णे निजदेही सांदिला, कृष्ण परमात्म्यानं निजदेह देखील टाकला. तुकोबारायांचं शरीर सदेह वैकुंठाला गेलं महाराज. का तिथं हिने ठेवलं? इथं नाही, मृत्यूलोकात ठेवता येत नाही, तसा नियमच नाही महाराज. म्हणून नामरूपात्मक कितीही चांगलं शरीर आलं तर विसर्जन व्हावं. म्हणून गणपतीचं विसर्जन. ह्या गोष्टी कळवून का घ्याव्यात आपण? कितीही वैभव असलं महाराज तरी शेवटी ते विनाशीच आहे, क्षणविनाश आहे. ते कुणाचं आहे हे कळवून घ्यावं. धन हे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. हे सारासार विचार सगळ्याला पटावे लागतात. म्हणून परमार्थिक भूमिका एकदा कळाली की मग शहाण्या माणसानं लौकिकात फारसं रमू नये, रंगू नये. जिजाईला लौकिक आवडत होता, तुकोबारायांना लौकिक आवडत नव्हता. तुकोबाराया उंच अवस्थेत होते, जिजाई व्यावहारिक अवस्थेत होती. जिजाईला वाटायचं लौकिकातले सगळे नवरे लोक कसे वागतात तसं माझ्या नवऱ्यानं पैसे मिळवावे, व्यवहार करावा. म्हणून तुकोबारायांना मिरच्या आणायला पाठवून दिलं, त्यात तोटा. काय करील ते व्यवहार? कारण व्यवहार नावाला निमित्त होतं महाराज, पण नामचिंतनातच त्यांचं सदैव चित्त काय झालेलं होतं, रंगलेलं होतं. आणि मग आता जिकडं चित्त रंगलंय तिकडंच त्यांचं शरीर असणार हो. ते काय देहभाव कुठं लक्षात आहे तुकोबारायांच्या? काय खातो मी कासया सांगाते, कैसे हे लागते नेनोमुखी. तुकोबाराया मिरच्या घेऊन जात असताना म्हणतात मध्ये मोठा पाऊस आला, पुलाच्या पलीकडे जायचं होतं, नदीवरून महापूर आलेला. आणि मग बैलावर त्या गोण्या घातलेल्या महाराज जोंधळे आणण्याकरता, ज्वारी आणण्याकरता गेले होते. आणि मग पुढं जाताना महाराज सगळे व्यापारी मध्येच सोडून गेले तुकोबारायांना. कारण असला व्यापार झाल्यावर मग कोण राहिले यांच्याबरोबर? यांचं खपलं तर खपलं महाराज, नाही तर तसं घरला जायची अवस्था. आणि मग बैलावर गोण्या घातलेलं पुलावरून जात असताना, धरणावरून जात असताना महाराज पुढं पांडुरंग परमात्म्याचं शिरावर छत्र धरलेलं रूप दिसायचं. कुणाला? तुकोबारायाला. पाऊस अंगावर अजिबात पडत नव्हता. मागं वळून बघितलं, वीज कडकडायची. ते आता तुकोबारायांना ते देवाचा मायावी महिमा मोठा आहे महाराज. शिरावर छत्र धरून तुकोबारायांचं रक्षण देवानी करावं. लौकिक व्यवहारात सुद्धा संतांच्या देव हस्तक्षेप करतो आणि काय करतो? सांभाळ करतो. आम्ही कायम परमार्थ करून आमच्या परमार्थात देखील तो यायला तयार. एवढं मोठं अंतर आहे. संतांचा संसार देवानी सांभाळला, आमचा परमार्थ करूनही तो यायला तयार नाही. म्हणजे त्यांचा संसार हा उच्च प्रतीचा परमार्थ होता महाराज. कोणाचा? संतांचा संसार हा उच्च प्रतीचा परमार्थ होता. आम्ही उच्च प्रतीचा परमार्थ केला तर तो संसारातच मोडतोय. एवढं आमची खाली भूमिका आहे. तळीला पायरी सुतका. आम्ही खायल्या पायरीला अजून आहोत. आम्ही उच्च अवस्थेला जायला तयार नाही. कारण एवढी चित्तशुद्धी आमची अजून संसारात झालेली नाही. तुकोबारायांची चित्तशुद्धी फार महाराज. म्हणून कोणालाही त्यांनी अपपर भावानं वागवलं नाही. ऊस आणायला पाठवून दिलं महाराज. लोकांची मुलं ऊस खातात म्हणून तुकोबाराय मोळी ऊसाची घेऊन आले.
आणि मग गावापर्यंत घरापर्यंत इस्तर का महाराज एकच ऊस उरला, प्रत्येकाला देत 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 कुणी मुलांनी मागून घ्यायचं, कुणी ओढून घ्यायचं, आणि शेवटी एक ऊस राहिलेला. ते काही चरित्रात तुकोबारायांच्या पाठीत ऊस मारला जिजाईनं असं वर्णन आहे. पण महिपती बाबा तसं नाहीत म्हणत. त्या एका ऊसाचे 3 तुकडे केले, 2 मुलांना दिले, एक जिजाई आपल्यासाठी घेते. तुकोबारायांना त्यातही आनंद आहे. वाटण्यासाठी आलेले महात्मे आहेत, गोळा करण्यासाठी आलेले नाही. आता त्यांच्या नावाखाली आम्ही गोळा करायला लागलोय हा भाग वेगळा. अजून संपणार नाही महाराज. कितीही लोकांनी ज्ञानोबा तुकोबा म्हणावं, जगानं म्हणावं, देव खाऊ घालेल, कमी करणार नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की परमार्थ हा साधन बनू नये, परमार्थ हा साध्य असायला पाहिजे. संतांचा संसार हा महाराज देवरूपच होता. म्हणून गोरोबा काकांची मडकी घडवली महाराज. नामदेवाच्या घराला सोनं नाणं घेऊन आले, धन घेऊन आले, पण तरी देखील हे धन देवानं दिलेलं, हे माझ्या कर्तृत्वाचं नाव परत पाठवलं. नामदेवराया तुकोबाराय त्यांचं वर्णन करतात. नामदेवाची या घरासी आणिले, नामदेवाची या घरासी आणिले, घरासी आणिले, नामदेवाच्या घरासी आणिले, नामदेवाच्या घरासी आणिले, सोन्यानं भरलेल्या मोहराचं पोतं घेऊन आला महाराज. नाव केशव शेट्टी असं सांगितलं, पण ते आणलेलं धन नामदेवरायांनी सगळं वाटून टाकलं. कुणाला? नामदेवाच्या घरासी आणले, तेने लुटिले द्विजाहती. हे ब्राह्मणांना दान दिलं तर पांडुरंग परमात्म्याला आवडेल म्हणून त्याने सगळे याचक ब्राह्मण बोलवून दान देऊन टाकलं. हे आपलं धन नव्हे. हे धन वाटण्याची भूमिका गरिबी असताना देखील त्याने केली. याचं कारण त्यानं तत्वाचं
ज्ञान होतं, त्यांना देवाची जाण होते, त्यांना परमार्थ कळत होता. आम्ही विष्णुदास आहोत, आम्ही परिग्रह करायचा नाही, जमेल तेवढं अर्थ धर्म काम याचा विनियोग परमार्थासाठीच करायचा. म्हणून महाराज त्यांनी सगळ्या अर्थाचा अर्थ अनर्था सारिका करुणी ठेविला पारिखा, अर्थाला किंमत दिली नाही, अर्थ अनर्थ समजला महाराज. आम्ही अर्थ म्हणजेच खरा अर्थ समजून बसलोय, अर्थाला अजिबात अर्थ द्यायचा नाही महाराज, अनर्थ आहे असं समजायचं. कारण धन हे मायेनं बनवलेलं प्रतिबंधाचं मोठं ठिकाण आहे. पामर लोकांना धन आवडतं मायेचं, आणि कर्मठ लोकांना मायेचा सुख आवडतं. मायेचं सुख परलोकातही आहे, मायेचं सुख अन्य लोकात आहे. मायेचं धन इहलोकामध्ये आहे, इहलोकात गुंतले ते पामर, आणि कर्मठ सगळे सांसारिक लोक वरले गुंतले ते स्वर्गलोकातले सुखाला गुंतले. आणि मग हे स्वर्गसुख, इंद्रपदाचं सुख, अन्य सुख, ही महाराज ही सगळी सुख वैष्णवांच्या पायातळेच्या पात्रतेची अजिबात नाहीत. ती एवढी खालच्या पातळीची आहेत की ती नाश पावणारे आहेत. आणि मग हे सकाम पुण्य आहे, वारकऱ्याचं मात्र निष्काम पुण्य आहे. म्हणून नामदेवरायांची अवस्था ही पारमार्थिक उच्च कोटीची होती. वय नामदेवरायांचं लौकिकात लहान दिसत होतं, पण सगळ्या संत मंडळीत मात्र अनंत जन्माचा प्रवास आहे. देवाबरोबर त्यांनी वावरलेला, देवाचं त्यांना जाण कळालेलं आहे, देवाचं स्वरूप, देवाचा महिमा कळालेला आहे. असा देव कळालेला पुरुष महाराज लौकिकात कसं वागतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सगळे संत आहेत आमचे महाराष्ट्रीय. सगळे संत महाराज देवाला आवडेल असाच त्यांनी परमार्थ केला, आपल्याला आवडेल असा केला. आम्हाला आवडेल असं भजन करतोय, आम्हाला आवडेल अशा चाली म्हणतोय, आम्हाला आवडेल त्या बुवाचं ऐकतोय. आमचं कधीही देवाला आवडत ही आपली आवड बंद व्हायला पाहिजे आणि देवाची आवड सुरू व्हायला पाहिजे. ते चॅनेल एकदा जर सुरू झालं देवाची आवड, तर मग त्याला आवडणारं म्हणायचं. मग जनाईनं म्हणायचं की रखुमाई माझी माता, पांडुरंग माझा पिता. डाळायला बसलेल्या देवानंही तेच म्हणायचं. जनाईनं मारायचं मग पांडुरंग परमात्म्याला, तुझी आई रखुमाई कुठं म्हणतोस, बायको आहे तुझी. नाही, ते विसरून देव म्हणायचं रखुमाई माझी. मग जनाईने आठवण करून द्यावी महाराज. म्हणजे ज्या भक्तांच्या सन्निध बसल्यानंतर देव देवपणाची बिरुद विसरतो त्या संतांचं संतपण केवढं मोठं असेल. देवान आपला देवपणा विसरावा, विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणारूप धरिले गोजिरे. पुंडलिकरायांच्या सेवेसाठी देवपणा विसरला महाराज आणि सगुण साकार रूपात आला. हे सामर्थ्य भक्तीचं आहे. म्हणून नामदेवरायांनाही त्यांची पत्नी राजाई म्हणते, घरात 14 माणसं आहेत, खायला काहीच नाही, आणि तुम्ही असं मात्र लावणी लंगोटी झाले ती गोसावी आमची, ठेवा ठेवे कोण करी, आणि सुखाचा संसार करुणी 12 वाटे, नाव केले मोठे जगा माझे. आणि मग भोळी सासू गोनाबाई, पांढरा स्फटिक व्याली पाही, त्याने जोडीला शेषशाही, म्हणे राजाई काय करू. ही सगळी अशी विना घेऊन टाळ घेऊन काय विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्यांचं पोट तरी कसं भरायचं अशी कोणाची इच्छा. राजाई म्हणते यांना काय आनंद होतोय काय. आणि आली की मग काय आगडदूती येते, टाळ विना घेते, लागे त्यांच्या चरणी वारंवार. माझा मालक एखादा टाळ भोपळा काहीतरी विना घेऊन आलेल्याच्याच पाया पडतोय, आणि रामराम काय करतोय, माझी मेहुणे किती दिवसानं आलं त्यांना रामराम करीत नाही. म्हणजे किती त्या व्यावहारिक तज्ज्ञ होत्या महाराज राजाई. त्यांना वाटायचं व्यवहारात चांगलं वागावं. नामदेवरायांना व्यवहाराचं वावडं होतं. त्यांनी संसाराची मज न साहेची वार्ता, मला कोण संसारातलं सांगायला, अजिबात मला आवडत नाही अशी त्यांची अवस्था होती. तरी देखील हे ऐकत नाही तसं समजल्यानंतर मग राजाईनं एक मोठा महाराज काय केला, योजना आखली. रात्रीला रुक्माई मातेकडे गेली मंदिरामध्ये, आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत पुसे माते. अहो रुक्माबाई विठोबाशी सांगा, भ्रताराशी का काय वेडे केले. 14 जणे आहेत माझ्या घरी, फिरती अन्नासाठी दारोदारी. बरा मार्ग तुम्ही उमजोने सांगा ना, मयाची राजा भली नव्हे. ती म्हणते 14 माणसं माझ्या घरात जेवायला आहेत, आणि मग रात्रीच्या 2 वाजता म्हणजे कोण तिथं हजर नसतील म्हणून रुक्मा मातेला हलवते, सांगते 14 जण माणसं भिकाऱ्यासारखे फिरतात, मी काय करू एकटी. मालक असा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, तोही काही व्यवहार करत नाही. लौकिकात ही वाया गेलेली मंडळी आहेत सगळी. भजन करणाऱ्याचा लौकिक चांगला असत नाही, लौकिकात गेली वाया, एकमेकाच्या पडती पाया. म्हणती यगा पंढरी राया, ब्रह्मानंदे डुलती. ही ब्रह्मानंदात डुलत्यात खरं आहे ना, जी खाया घालायचं कोणी, अशी राजाईची त्यावेळीची साक्ष आहे. आणि आता सुद्धा परिस्थिती तीच आहे.
तुम्ही भजन करा आम्ही वाढताव म्हणतात, आता हे आमचं नशीब आहे. बाहेरली माणसं आम्ही जेवण करता म्हणतात, तुम्ही आपलं भजन करा. आता आमचं भाग्य आहे म्हणूनही खायला वाढतात. नाही तर त्या काळात अशी परिस्थिती होती, ज्याच्या घरात सदैव नामस्मरण घेतो त्याच्या घरात खायला काहीही नव्हतं. आम्ही सदैव सोडके. आणि नामदेवरायांनी मग महाराज देवावर प्रगाढ विश्वास, पण राजाईचं म्हणणं, बरा मार्ग तुम्ही उमजवणे सांगा, तुमच्या मालकामुळं माझा मालक बिघडलेला आहे, त्याची कल्पना तुमच्या मालकाला द्या. तुमच्या मालकाला तरी एक सांगा, काहीतरी जेवणा खाण्याची व्यवस्था तरी करा, नाहीतर मग आपला छंद तरी सोडायला सांगा. विठ्ठल विठ्ठल बंद झालं की तो माणूस शहाणा आहे, मग चांगला व्यवहार करेल. पण विठ्ठल विठ्ठल म्हणत बसल्यामुळेच त्याचा संसार काय झालाय, मोडलाय. आणि हे राजाईनं रखुमाईला सांगितल्यानंतर तर रखुमाई माता म्हणते, राजाईनं मला दम देऊन सांगितलंय. हे पांडुरंग परमात्म्याला ती म्हणते, देवा तुम्हाला आता काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. दुसऱ्या दिवशी महाराज सवे वेशवाणियाचा सवे बैलद्वयाचा म्हणे नामा माझा केवता गेला, बिदी उभा राहिला घर पुसू लागला, म्हणे आमचा नामा केवता गेला. नामदेवरायांचं घर कुठं आहे म्हणून बैलावर सोन्याच्या मोहराची पोतं टाकून महाराज देवानं रत्नजडीत कस्तुरी मळवट सगळं काढलं, कानात रुद्राक्षाची माळ गळ्यात, कर्णकुंडलं घातली आणि मग भाडी विभूती लावली, शुभ्र शेला आणि उघड्या अंगानंच आला महाराज. नामदेवरायांना फार वाईट वाटलं की नामदेवराया पुढे वर्णन करतात, वेश वाण्याचा धारण करून बैल घेऊन विभूती लावून सोन्याचं मोहराचं भरलेलं पोतं घेऊन आला. आणि आल्यानंतर राजाई नामदेवराया नसताना राजाईला ते गाठ पडलेले आहेत, देव केशवशीटी आलोय म्हणून सांगा. आणि मग घरात आल्यानंतर नामदेवराय म्हणतात, आज काय घरात वेगळंच वातावरण आहे, कारण सोन्याच्या मोहरा आल्यावर गरिबी गेली. आता एक मोहर दिली, ते जेवण खाणं सगळं साहित्य आणलं महाराज, चकचकी जेवण सगळं. नामदेवराय म्हणाले, चुकून दुसऱ्याच्या घरात आलोय का काय की मी, असं वाटलं त्यांना, कारण असं जेवण का शहरी ठाव स्वयंपाक नव्हता. आणि आज मात्र अशी बदललेली परिस्थिती बघितल्यानंतर राजाई म्हणते, असं असं तुमचा मित्र आलेला होता, केशवशीटी नाव सांगितलं आणि त्यांनी हे सोन्याच्या मोहराची पोतं ठेवलं. परत गेले पळत महाराज, ते सोन्याचं मोहराचं पोतं ब्राह्मण बोलवून वाटून टाकलं. तेवढ्यात राजाईनं थोडासा गडबडीनं एक मडकबर होऊन काय केलं तर काढून ठेवलं होतं त्यातलं. ती म्हणते, तुम्ही सगळं वाटणार हे मला माहिती होतं म्हणून मी आधीच काहीतरी दडवून ठेवलेलं. बघ जा म्हणून सांगितलं नामदेवरायांनी, बघ जा लवकर बघ जा काय होऊन आहे काय. आणि बघायला गेले तर कोळसं होतं महाराज. ते देवाची लीला आहे महाराज, सिद्धीचं पाणी पिऊ देत नाही हरिभक्ताला देव. अनर्थाचं आलेलं भांडवल, अविधीनं आलेला पैसा हरिदासाच्या घरात देव येऊ देत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, अन्यायाने मिळवायचं धन येऊ देत नाही, सुख देत नाही हरिभक्ताला ते. आणि मग नामदेवरायांनी सांगितल्यानंतर कोळसाईत मग खरोखरच कोळसं झालेलं होतं. हे आनंद दाखविल्यानंतर नामदेवरायांनी हातात घेतल्यावर सोनं झालं महाराज. तिनं धरलं की कोळसं व्हायचं, नामदेवरायांनी धरलं की सोनं व्हायचं. आणि मग ते होतं तेही दान देऊन टाकलं महाराज. आता हा खाऊही देत नाही, देवाकडे मागायला गेलो देवानं पाठवून दिलंय तेही खाऊ देत नाही, आपणही मिळवत कसा संसार करावा. केवढी मोठी अडचण आहे सांगा. त्यात 15वी दाशी जणाही आमच्या होत्या महाराज. त्यात कमी पडलेला आणि त्यात अर्धलीचं डोहार म्हणतेल्यासारखं जनाई त्याच घरात खायला जेवायला की एवढ्या जणांचं महाराज दळप कांड. फार राजाईनं कष्ट घेतलेलं आहे नामदेवरायांच्या संसारासाठी, फार फार कष्ट घेतलेलं आहे. मागून आणून त्याने जेवण करून घातलेलं आहे. मोठ्या सदाचार संपन्न घराण्यातली स्त्री आहे ती. राजाई म्हणजे मोठ्या तालुक्याचा व्यवहार करणाऱ्या व्यापाराची मोठी मुलगी आहे, चांगल्या घराण्यात, सधन घराण्यातली. तिचं लग्न ठरवण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा तिथं कोतवाल होऊन गेलेला होता महाराज. जे रूप पांडुरंग परमात्म्यानं धारण केलं त्या शेल्यावर एवढे मोठे हिरे माणिक होती की एका एका हिऱ्यामध्येच एक एक तालुका विकत येईल एवढं एवढं त्या रत्नाची किंमत होती. ते बघूनच राजाईचा वडील भुलला, ज्याचा प्रधान असला, ज्याचा कामगार असला तर मालक कसला असेल. महाराज हे वराड कुठं गोपाळपुरापर्यंत कुठं तरी टिकलं, तिथनं पुढे हे सगळा फटका बाजारच होता. फसवूनच लग्न झालेलं आहे महाराज. पण काय करावं, नामदेवाचं लग्न मोठी कथा आहे महाराज, चरित्र त्यांचं. पण त्या नामदेवरायांचं पारमार्थिक वैभव मोठं आहे. रक्त्याची लंगोटी, सुंबाचा कडदोरा, नामा वाळवंटी कथा करी.
नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि सगळ्या समाजानं त्या काळात ऐकावं. नामदेवरायांचं वय काय, त्यांचं सामर्थ्य काय, सगुण भक्ती देव समोर उभा करावा आणि त्यांच्या सामर्थ्याला भुलून ज्ञानोबाराया आळंदीतून यावी त्यांच्या दर्शनाला. आम्हाला ज्ञान आहे पण देवाला उभा करता आलेलं, आणि एवढा सामर्थ्यवान पुरुष पण त्यांच्या घरामध्ये ही परिस्थिती. पण कधीही नामदेवरायांनी देवाकडे मला अन्न दे, मला निवारा दे, वस्त्र दे मागितलं नाही मला. म्हणून शहाण्या भक्तानं देवाकडे कधीही हरीची आदासा नाही भयचिंता. भयचिंता करूच नाही. आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. सगळं वैभव पंडुरंगा परमात्मा द्यायला तयार आहेत, पण भक्त घ्यायला तयार नाहीत. ज्यांना कळालंय ते घ्यायला तयार नाहीत, आणि ज्यांना कळालेलं नाही ते अजिबात मागायचं सोडत, मागणी बंदच नाही. आमची यादी संपत नाही, तुकोबाराया मागायला तयार. यातून खरे भक्त ओळखता येतात महाराज. आणि शेवटी नामदेवराय सांगतात राजाईला, राजाई जो देव म्हणून समोर आला त्याचं वैभव काय, त्यानं रत्नजडीत शेला काढला, तुझ्यासाठी काय केलं, गळ्यामध्ये त्यानं साधा शुभ्र शेला नेसला, अंगावरली सगळी आभूषणं काढली, आणि ज्यानं रमा लंगिली दोहीबाही, ज्यानं लक्ष्मीला पार्वतीला आलिंगन दिलं, तो शिव परमात्म्याचं रूप धारण करून आलेला माझा पांडुरंग परमात्मा. ज्यानं रमेला आलिंगन द्यावं त्यानं तुला पोतं उचलायला लावलंस त्याच हातानं. त्याच्या पोत्याचा गोनपाटाचा त्याच्या पोटाला काय झालं असेल हो, धगधग झाली असेल. तेने भारे त्याचा धगधगीला मस्तक, म्हणून माझं शोक वाटत असे. किरीट काढायला लावलं, रत्नजडीत मुकुट घालायला, त्या काढायला लावून शेला बांधायला लावला. हे असं सगळं अनिष्ट का केलंस. तर मग ती म्हणते मला देवही आलेला कळालेला नाही. काय नाही, का कळालं नाही हे नामदेवराय कारण सांगतात. ते म्हणतात की तुझ्या समोर आलेला देव न ओळखण्याचं कारण काय. क्षण एक आनंद झाला माझी जीवी, देव आला पुढं, आनंदही वाटला, पण द्रव्याचे निलोभे मन झाले भ्रांत, हातीचे निधान हरपले. ती सोन्यानं मोहरानं भरलेलं पोतं बघितल्यावर मला देवाकडे बघायचंच विसरून गेलं. आणि मग आलेला देव दारात आलेला, आणि हातीचं निदान हरपले. आता आद्यंती पाहता मूळ केवळ, मूळ आणि फळ दुःखरूप. आता पुढं मागं बघ नकोस, आता दुःखाशिवाय तुला काय नाही. देवानं सगुण दर्शन दिलेलं होतं, पण तुला सोन्याच्या पोत्याकडे लक्ष गेल्यामुळे तुला देव बघता आला नाही. म्हणून दिसतंय ते सगळंच माणसं बघतात असं नाही. आम्हाला दिसलंय म्हणतात. काय दिसलंय, बघितल्याशिवाय कळत नाही महाराज. दोन्ही बी डोळ्यानंच दिसतंय, डोळ्यानं बघतेत बी. बघणं निरीक्षणाचं असतंय, आणि दिसणं देवाच्या डोळ्यानं दिसतंय आम्हाला सगळंच. बघायचं झालं तर माणसं आणि बारीक चष्मा घालतात, आणि काहीतरी घालतात, मग बघतात. विचाराच्या डोळ्यानं बघणं म्हणजे बघणं. निरखित गेली येऊ, पाहे तव तन्मय झाली येऊ. ही प्रमाण महाराज फार कुठ प्रश्नासारखे आहेत. किंवा सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. संसार बघायचा हे विचारानं बघायचा का करून बघायचा. विचारानं बघायला पाहिजे महाराज. फोलपणा कसा आहे करायला पाहिजेच, पण दिसणं वेगळं आणि बघणं वेगळं. एखाद्या माणसाकडे बघताना मला नुसतं डोळं गेलं तरी काही गोष्टी आम्हाला बघतो, दिसतात, पण बघत नाही आम्ही. पण ज्या बघितलेल्या गोष्टी असतात त्या मात्र ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे मूर्ती उभी विटेवर. ज्ञानोबारायाने देव बघितला, संतांनी देव बघितला, बघितल्यानंतर तो ओळखला. आम्हाला दर वारीला देव दिसतोय पण बघायला कळलेला. ज्यांनी बघितला त्यांचा मग बरवा फळला, शकून अवघा निवारला, शीन गेला. आता भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. असं दर्शन झालं. नामदेवरायांना त्याचं वैभव कळालेलं होतं, राजाईला वैभव कळालेलं नाही. आता ती म्हणते मी तुमचा अर्धांगी झाले, माझं भाग्य आहे, मला देव का ओळखता आला नाही, आणि याचं कारण तुम्ही मला सांगा. ती म्हणते कोणीही जन्माचा ऋणानुबंध असेल, काय कोणत्या जन्माचा ऋणानुबंध म्हणून मी तुमची पत्नी झाले, आणि मला का बरं देव कळाला नाही. तर ते सांगतात पुढे, आता आम्ही संसारी धन्य एक जगी, जे तुम्हा अर्धांगी विनटले. मी तुमची पत्नी झाले हे माझं भाग्य आहे, कारण देव तुमचा सगळा रखवालदार आहे, सांगाती आहे, मागं पुढं उभा सगळा व्यवहार करतो. आता मला एकच करा, एक वेळ मला घाला विठोबाचे पायी, विनविते राजाई नामदेवा. आता मला देवाच्या पायावर घाला म्हणते. म्हणजे देव कळालेल्या सत्पुरुषालाच महाराज शरण गेलं तर तो देव बघता येईल. देव दाखवणारच पाहिजे माणूस.
जे दाखवित नाही त्याची आम्ही मागे लागतो, दाखव म्हणून. त्यालाच दिसाय नाही तो काय दाखवेल दुसऱ्याला. मग त्यानं म्हणायचं तुला दिसलं काय, तुला दिसलं काय, नुसतं बोट दाखवून काय. पोराशने विमान हेलिकॉप्टर आलेलं दाखवतात की ते वाजतं एकीकडं, असतं एकीकडं, बघतात एकीकडं. दिसलं दिसलं म्हणतात नी कटाळतात नी जातात महाराज. तसं आमचं ह्या गावात जरा विमान बघ, त्या गावात विमान बघ, तर का काठीचं विमान आलं न्यायला आम्हाला. शेवट साधता आला पाहिजे. राजाईनं महाराज नामदेवरायांच्या संगतीनं उद्धार झाला, जिजाईंचा उद्धार झाला. सगळ्या संतांच्या पत्नींचं जीवन बघा, फार फार सुंदर जीवन आहे. ते उद्धार करून ते ठिकाण गाठलं त्यांनी, आणि ते ठिकाण गाठता आलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणावर मी आरूढ झालो आणि आता एवढ्या उच्च जागेवर बसलोय. तिथनं आता हे पदार्थ बघताना छोटे छोटे दिसतात, कमी योग्यतेचे दिसतात, कमी पात्रतेचे दिसतात. मी आता त्यात भुलत नाही. म्हणजे मल्लयाच्या डोंगरावर बसले की खाईनं गाड्या केवढ्या दिसतात, तो काड्यापेटीसारख्या दिसतात. बैलवरनं बघितली कुत्र्यासारखे दिसतात. आता बैल कुत्रे एवढे हे जर मी म्हणालो कीर्तनात तर मला कुत्र डोसकं फिरलंय म्हणणार. पण खरोखर उच्च जागेवर बसल्यावर खालच्या गोष्टी कशा दिसतात, क्षुद्र दिसतात. तसं उच्च पारमार्थिक अवस्था तुकोबारायांची आहे. ते जगाकडे बघताना खोटेपणानं बघतात, जगच खोटं आहे म्हणतात. आम्ही जगातच बसलोय आणि जग कसं म्हणायला लागलोय, खरं म्हणायला लागलोय. आता आम्ही खरं म्हणताल्या सगळ्या पामरांना तुकोबाराया सांगतात बाबा हो हे खरं खरं जग नाही, खरं आहे देव. देव बघायचा झाला तर देव पाहावो, देव पाहावो, उंच ठाई उभे राहावो. उंच जागेला जाय पाहिजे. याचा अर्थ डोंगरावर जाऊन बसायचं नाही, विचारानं उंच व्हायचं. एवढी वैचारिक उंची वाढवायची की जेणेकरून हे सगळं आसक्तीचं जग बाहेर दूर सारता आलं पाहिजे. तुकोबारायाने विचारानं जग सारलं महाराज. आणि म्हणून ते सांगतात आता जन्म मरणाची भीती मला उरली नाही. म्हणून उंच देवाचे चरण, उंच देव नाही, देवाचं ठिकाणच महाराज एवढं सर्वोच्च आहे की त्याला स्वरूपस्थिती म्हणतात. त्याचं सामान्य भाषेत चरण असं नाव आहे. श्रींच्या पादुका, चरण पादुका असं वर्णन आहे बघा. मोठ्या मोठ्या देवस्थानात देखील देव बाजूला आत असतो आणि पादुका कुठं असतात, दर्शनाला असतात. ते चरणच म्हणायचे देवाचे. आणि चरण म्हणजे स्वरूप, चरणातच देवाचं सामर्थ्य असतं. म्हणून श्रीचं चरण हेच स्वरूप आहे. तसं तुकोबाराय सांगतात ज्या ठिकाणी मी बसलो तिथून सगळे भाव मला लक्ष यायला येतात. आता मला हे जग खोटं कळालं आणि खोटे जग कळाल्यामुळं एकच खरा, तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा. खरा पांडुरंग परमात्मा कळाला, तो उंच आहे म्हणून उंच देवाचे चरण ते ते झाले अधिष्ठान.
देव सर्वार्थानं उंच आहे. सगळ्या पैलूनं पाहायला गेलं तर देवा इतका उंच कोणीही उंच तरी बहुतची उंच नीच तरी बहुतची नीच. तुका म्हणे बोलिलो साच नाही अनाच पूजा केली. गोपाळामध्ये देव राहिला. नखाच्या अग्रावर डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाच्या टोकावर गोवर्धन उचलला महाराज, पण कळू दिलं नाही. एवढी पुतना कितव्या दिवशी, वय केवढं. राम अवतारात निदान सांगायला बिभीषण होता, अंगद होते, मारुतीराय होते, समोर आलेला वैराय म्हणून सांगायला कोणतरी होतं. कृष्ण अवतारात सांगाय कोणी प्रधान नव्हता. अगदी सांगायच्या अगोदर तयारी असायची देवाची. पुतनेला मारली, कंसाला मारली, सगळ्यांना मारत 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 सगळ्यांचा नाश करत आला, पण कुणालाही कळला नाही. पाहिजे तसा देव फक्त संतांना कळला. म्हणून ब्रह्मादिकांना देखील तो कळणं शक्य नाही. ब्रह्मादिका नकळे कोळ ते हे आकळ धरी देव आकळ आहे, न कळणार आहे, अगम्य आहे, अवर्णनीय असं आहे. त्याचा वर्णनीय महिमा वर्णन शेषाला करता आला नाही. म्हणून सर्वार्थानं उंच आहे. उंच वस्तू ही आनंद देते महाराज. याचा अर्थ प्रत्येक आनंद देणारी गोष्ट उंच असत नाही. सर्वोच्च उंच वस्तू म्हटलं तर देव. कोणती बघा, चांगली गाडी घ्या, प्रवास तोच करता येतो महाराज. अगदी खटारा गाडीनं सुद्धा प्रवास तोच, आणि कोटी रुपयाची गाडी घेतली तरी प्रवास तोच. मग पंढरपूरला जाताना सुद्धा अनुभव आहे तुम्हाला. मग अगदी सामान्य गाडीत बसलं तर पुढं डबरा आहे म्हटलं की आधीच उठून उभा राहायला लागतोय. कवा हाड मॉडेल सांगता यायचं नाही. आणि एवढ्या डबऱ्यात सुद्धा एखादी गाडी गेली मोठी, लाखाच्या कोटी रुपयाच्या गाड्या असतात महाराज, पण त्या डबऱ्यात गेल्या तरी कळत नाही वरच्या माणसाला खाली कशातनं गेली ती. अशा सुद्धा गाड्या आहेत. याचा अर्थ त्या आनंद प्रदान करतात, सुख देतात. पण सुख देतात म्हणून त्या ब्रह्म नव्हेत. एखादा खाणारा पदार्थ चांगला आहे, चांगला आहे म्हणजे काय तो ब्रह्म आहे का? ब्रह्मरसाचंच त्याच्यात अधिष्ठान आहे, खरं आहे. पण तरी देखील ती गोष्ट नाशिवंत आहे, पण आनंद देते. म्हणजे आनंद हे स्वरूप ब्रह्माचं आहे. प्रत्येक गोष्ट अशी तुम्हाला मापता येईल. देव सर्वोच्च आहे, हिमालयापेक्षाही त्याची उंची अपाट आहे. याचा अर्थ हिमालय किलोमीटरमध्ये मापता येईल, उंचीमध्ये फुटापर्यंत मापता येईल. पण परस्पर श्रेष्ठ देवा एवढा कोण मोठा नाही. परस्पर देवापेक्षा असा दुसरा कोण दाखवता येत नाही. म्हणून एकमेव अद्वितीय देवच एवढा सर्वोच्च आहे. तो जुनाट आहे, जुनाट बहुकाळा, जीर्ण आहे, वृद्ध आहे, अनादि आहे. अनादिकालापासून देव चालत आहे. आणि तो अव्यंग आहे,
तो सगळ्यांचा मायबाप आहे, एवढा जुनाट आहे. म्हणून देवाचा काल सांगता येत नाही, देवाचा देश सांगता येत नाही, कारण सर्वत्र सगळीकडं सदा सम असं असलेलं ते परब्रह्म आहे. ते सर्वोच्च आहे. तिथं मी स्थानापन्न झालो. तो देव मला कळाला. उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. एखादं वस्त्रसुद्धा बघा तुम्ही कमी जास्त पैशाचं घेतलं, शेवटी अंग झाकायचं आहे. पण एक कापड असतंय 15 रुपये मीटरचं आणि तेच कापड असतंय 15,000 रुपये मीटरचं. 15,000चं घातल्यावर काय होतंय? एक नवी कापडं घातली माणसाला उगाच असं काका फुगवत चालतात माणसं. काय त्या काकत करटं उठतात का काही किती दिवसाने, पण अशी वर हात करून पळतात. याचा अर्थ ते कापडात सुद्धा इतका अहंकार लगेच छाती फुगवायला लावते. म्हणजे नवी कपडे काय नाही, जुनी घातल्यावर सहजच चालतोय माणूस. अशी सहजावस्था आली पाहिजे महाराज. नवं घातलं तरी तसंच चालता आलं पाहिजे, बदल होता कामा नाही. आम्हाला थोड्या थोड्या गोष्टीने आम्ही फुगून जातो. नाही, देव तसा नाही महाराज. देव कल्पनातीत आहे, अगम्य आहे. म्हणून सर्वोच्च सगळ्या गोष्टीचा तो सर्वोच्च बिंदू आहे. त्याच्यापेक्षा उंच कोणीही नाही, त्याच्यापेक्षा चतुर कोणीही नाही. त्याच्यासारखं यश, सत्ता, कीर्ती त्याच्या इतकी कोणालाही मिळवता आलेली नाही. कृष्ण परमात्म्याची कीर्ती अगाध आहे, न कलंक लागलेली कीर्ती आहे महाराज. देव गेल्यापासून कीर्तीची सावली शिल्लक आहे फक्त पृथ्वी तलावर. तर त्या सावलीत एवढी लोक उड्या मारल्यात. खरोखर कीर्ती असते तर किती कीर्ती केली असते. म्हणून अपार देवाचं महात्म्य आहे. तो भगवंत आहे, पण भगवंत 6 भागात विभागलेला आहे. एका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. पण भगवंतापेक्षा देखील देव सर्वोच्च आहे. कारण भगवंत गीतेमध्ये सुद्धा बघा, कृष्ण उवाच कुठं म्हटलेलं नाही, भगवान उवाच. दिसायला कृष्ण आहे पण असायला तो भगवान आहे. आणि भगवान असलेला भगवंत त्याचं खरं स्वरूप देव आहे. देव म्हणजे व्यापून असलेलं सगळीकडे असलेली सत्ता म्हणजे देव. त्या देवपणाला आकार नाही, त्याला गुण नाही, त्याला काहीच म्हणता येत नाही, काहीच येत नाही. तो प्रकृतीचा भरता आहे अर्जुनाला सांगतात. आणि ती सत्ता होती म्हणूनच अर्जुन वाचला. कृष्ण परमात्मा महाराज अश्वत्थामा काय खेळण्यातलं खेळ शिकला होता. द्रोणाचार्यांचा मुलगा महाराज. आपल्या मुलाला जेवढं सर्वस्व द्रोणाचार्याने देऊन विद्या शिकवली तेवढंच सर्वस्व अर्जुनाला देऊन शिकवलेलं होतं. अश्वत्थाम्या इतकी विद्या महाभारतीय युद्धामध्ये कोणाकडेही नव्हती. आग्नेयास्त्रापर्यंत अस्त्र तो टाकू शकत होता. अर्जुनाच्या रथाचा जाळून भस्म करावा म्हणून अश्वत्थाम्यानं आग्नेयास्त्र टाकलं. ते कृष्ण परमात्म्यानं स्वतःच्या संकल्पानं तिथंच तटवून ठेवलं होतं महाराज. आणि राहिलेले 6 दिवस युद्ध पुढलं झालं. 12व्या दिवशी अस्त्र टाकलं अश्वत्थाम्यानं. 18 दिवस युद्ध चाललंय. आणि पुढल्या 18व्या दिवशी कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतो, आता अर्जुना तू आधी उतार, मग मी उतरतो रथावरनं. पहिला क्रम कसा होता? आधी देव उतरायचे, मग अर्जुनाला हात द्यायचे. देवाच्या नंतर देव उतरून घ्यायचे त्याला खाली. आता मात्र नाही. अर्जुना म्हणाले थांब, म्हणाले तू आधी उतर. देवा म्हणाले आज काय उलट मी आधी, तुम्ही आधी उतरायचे. नाही म्हणाले तुला क्षणभर काहीतरी दाखवतो म्हणाले. महाराज हाताला धरून बाजूला नेऊन गेले आणि बघ म्हणाले रथाकडे. अगदी कापरासारखा पेटून गेला महाराज, घोड्यासह रथ पेटून गेला. आणि मग कळालं अश्वत्थाम्याच्या बलापुढं टिकण्यासारखा तो होताच. म्हणजे त्या रथावर आरूढ जोपर्यंत देवाची सत्ता होती तोपर्यंत तो कोणत्याही अस्त्रशस्त्रानं जळू शकला नाही. देव मात्र त्यावरून उतरल्यानंतर, उतरला कोण हो? कृष्ण उतरले. पण ते स्वरूपता कोण होते? भगवंत होते. भगवंत म्हणजे देव नव्हे महाराज. भगवंत म्हणजे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य यांना असलेला एक भगवान. आणि त्या भगवानाचं मूळ स्वरूप म्हणजे देव. आणि तोच देव विटेवर उभा आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा सगळ्यांचा मायबाप म्हणतात. व्यापक परमात्मा पांडुरंग परमात्मा. म्हणून वारकऱ्यांनी नुसता पांडुरंग परमात्मा पंढरीपुरता मानू नये. सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे अशी अनुभूती यावी तुम्हाला आम्हाला. असा व्यापक परमात्मा म्हणजेच देव. आणि तोच देव देवपणा विसरून पांडुरंगा स्वरूप घेऊन आला. असा सर्वोच्च असणारा देव कृष्ण रूपानं अर्जुनाच्या समोर राहिला, त्याचंही रक्षण केलं. त्या काळात ह्या देवाचं देवत्व ओळखणारी सगळी मंडळी होती महाराज. कुणी असं समजायची गरज नाही की कर्ण कमी पडला युद्धाला, भीष्माचार्य कमी पडले, द्रोणाचार्य कमी पडले. नाही, कृष्ण परमात्म्याच्या सामर्थ्यानं हे सगळे सामान्य जीवच होते महाराज. फक्त देवानं आपल्या सामर्थ्यानं ही सगळी झाकून टाकलेली होती म्हणून लोक होते.
चित्रातल्या सिंहासारखे करून ठेवली ती देवाने. नाहीतर हे सामान्य वीर नव्हते महाराज. राम अवतारातले दैत्य वेगळे, ते राक्षस होते, कसं तरी पिऊन बिऊन युद्ध करीत होते ती. ही असली नव्हती, ही तपश्चर्या करून आलेली मंडळी होती युद्धाला उभारलेली. ही काय भाड्यानं आणलेल्या जीप गाड्या भरून सभेला आलेल्या माणसासारखी नव्हती. ही निष्ठावंत दुर्योधनासाठी प्राण अर्पण करण्यासाठी आलेली मंडळी होती. आणि मग सगळी उभा राहिल्यानंतर मग अर्जुनाचा थरकाप उडेल म्हणून देवानं सांगितलं, अर्जुना निमित्त मात्र भव सव्यसाची. अर्जुना मी मुळातच मया हतास्त्वम, मी यांना आधीच मारलंय, फक्त काय कर, बाण उचलून नियम धर, मी सगळ्यांचा नाश करून ठेवलेला आहे, निमित्त हो म्हणून सांगितलेला आहे. तरी देखील अर्जुनाला अभिमान झाला महाराज. देव कळणं दुर्मिळ आहे, अगम्य आहे. जवळ आहे म्हणून कळेल असं सांगता यायचं नाही. न कळणाऱ्या गोष्टीसाठी सांख्यशास्त्र 8 प्रतिबंध सांगतं. अतिदूरत्वात, अतिसाम्यप्यात. जवळ असणारी गोष्टही कळत नाही आणि अति दूर असणारही कळत नाही. काहीतरी प्रतिबंध आहे दर्शन घेण्यात, त्यातही कळत नाही. पदार्थात काही प्रतिबंध असला तरी पदार्थ दिसत नाही. असे 8 प्रतिबंध सांगितलेत. आता डोळ्यात लावलेलं काजळ डोळ्याला दिसतंय, दिसाय पाहिजे, जवळच आहे, पण जवळ असणारी गोष्ट दिसत आणि हेतनं मुंबईतलं दिसेल आम्हाला शक्य नाही. आमच्या बांधावर दिसत नाही वस्तू म्हणून आम्ही चढून तिथपर्यंत जातो एखादं खोरं कुदळ घेण्यासाठी महाराज. टप्प्यात नजरेच्या असलं तरच दिसतं, त्याच्या पलीकडे दिसत. वस्तूवर अंधार असला दिसत नाही वस्तू, डोळ्यावर अति उजेड झाला दिसत नाही वस्तू. म्हणजे असे प्रतिबंध आहेत. तसा देव जवळ असून सुद्धा काही लोकांना कळण्यात, पण मोठ्या मोठ्या महापुरुषांना देव महाभारतामध्ये कळला, कळून त्यांनी युद्ध केलेलं आहे म्हणून ते दिव्य पुरुष आहेत महाराज. कुणीही कुणाची बरोबरी करत नाही. कर्णाला ज्यावेळी अभिषिक्त काय केलं, ज्यावेळी रथाची युद्धाची धुरा कर्ण पर्वामध्ये दिली, भीष्माचार्य पतन झाले आणि मग कर्ण काय झाले, सेनापती झाले. कर्णाला सेनापतीपद दिल्यानंतर कर्णाने युद्ध सुरू केलं. कर्णाने मनात आणलं असतं तर सगळ्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य होतं, पण शेवटी अर्जुनाचा वैरी एक शिल्लक होता, तक्षकाचा मुलगा. तो तक्षकपुत्र अश्वसेन म्हणून तो कर्णाला युद्ध करत असताना आला आणि कर्णाच्या भात्याजवळ आला आणि कर्णाला सांगितलं त्यानं, मी बाणरूपानं तुझ्या भात्यात बसतो. मी खांडवनामध्ये अर्जुनानं खांडवन जाळलं त्यावेळी त्याला कृष्णानं काय दिली, मदत केली आणि त्यामध्ये माझं सगळं आईवडील कुळ जळून गेले भाऊ आणि मी एकटाच मुलगा जिवंत आहे. आणि अर्जुनानं माझ्या सगळ्या कुळाचा नाश केला, त्या अर्जुनाच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही, म्हणून मी तुझ्याकडे आलोय. युद्धामध्ये मदत नाकारायची नसते, माझा उपयोग कर, असा अश्वसेन नावाचा तो नाग म्हणाला. त्या अश्वसेनानं तक्षकाचा मुलगा आहे तो. कर्ण म्हणाला, हा दुसऱ्याच्या बळावर लढणारा वीर नव्हे, तू जातो आल्या पावली परत जा. नाही म्हणाला, माझा वापर करायलाच पाहिजेस. शेवटी म्हणाले, कसाही नेम धर, मी त्याच्या नरडीचा घोट घेईनच. आणि खरोखर महाराज अश्वसेनाचा तो बाण कर्णानं लावला एका फक्त अटीवर, एकदाच तुला सोडण्यात येईल, दुसऱ्यांदा सोडणार. लावला महाराज. आणि मग देवानं जाणलं आता पार्थ शिल्लक राहत नाही. देवानं जराशे घोडे दाबले महाराज, खाली रथ दाबला आणि तो कंठावर आलेला बाण किरीटाला घेऊन गेला. मरण चुकलं, पण देवानं मोठा प्रसंग टाळला आणि तो परत फिरून कर्णाकडे आला. आता तो दात उठ खाऊन एवढा नेम धरून मी गेलतो, आता देवानं ज्याचं चुकवायचं ठरवलंय महाराज, त्या माणसाला काय करता येईल. शेवटी तो भात्यात आलाय आणि म्हणाला, परत एकदा कर्णा सोड, मी आता त्याला सोडत. म्हणजे ते मार्चला नापास झालेली पोरं म्हणायची, मी ऑक्टोबरला काय होईल, पास होईल म्हणायची. तसं त्याचं ते म्हणाला, दुसऱ्यांदा कर्ण बाण लावत नाही म्हणाले, तू निघून जा. आणि शेवटी त्याला कर्ण त्या अश्वसेन नावाच्या तक्षक सर्पपुत्राला सांगतो, हे बघ म्हणाले, समोर आहे तो नारायण परमात्मा आहे, मागं आहे त्याच्या नररूपी अर्जुन. ही जोडी जोपर्यंत पृथ्वी तलावर हजर आहे आणि पुढला जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत असे हजारो कर्ण जरी समोर आले तरी त्यांचा नाश होऊ शकत नाही. तो साक्षात कोण आहे, परमात्मा आहे. महाराज कर्ण हे जाणून होता आणि हे कुठंतरी एखादं पुस्तक वाचतात आणि कर्ण असा होता तसा होता, ते काय कुठंतरी भांडी घासून धाब्यानं जेवून येणारी माणसं होईल की कुठंतरी उष्ट खातेली महाराज माणसं कुठलं तरी वाचतात. आपला महाभारत सूत महर्षीने लिहिलं. सूत हे आपले
लोमहर्षणाचे पुत्र, लोमहर्षणांचं आयुष्य केवढं. पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताना नामदेवराय सांगतात, या लोमहर्षणांचा एकुलता एक तपश्चर्याने झालेला मुलगा सूत ऋषी, तो सूत ऋषी व्यासांचं शिष्यत्व पत्करून सगळं महाभारत सूत ऋषीने आम्हाला सांगितलेलं आहे. पुढं हे सगळे दिव्य महात्म्य आहेत आणि त्यांनी सांगितलेलं महाभारत जसंच्या तसं कानात मुखात ठेवून भागवतात शुकाचार्याने पुढं सांगितलं. काय मोठं सामर्थ्य आहे आपल्या वैदिक परंपरेचं. म्हणून सगळ्यांचा अभ्यास करणे असामान्य वीर आहेत. पण एवढ्यातूनही महाराज त्यांना देव कळालेला होता. असा कळून देव त्यांनी धर्म सांभाळलेला आहे. म्हणजे हे सगळे महान वीर आहेत. पण एवढे उच्च कोटीला गेलेले असले तर त्यांनी धर्म सोडलेला नाही, त्यांनी नीती सोडलेली नाही. अध्यात्माला धरून त्यांनी सगळं वर्तणूक केलेली आहे. तुकोबाराय सांगतात, हे सगळं जीवन पांडुरंग परमात्मा एकदा कळाला की हे सगळं जीवन कसं होतं, पांडुरंगमयच होतं. फोलपणा कळाला की तज्जन्य संसार नाशवंत आहे असं कळालं की मग आता तिथं राहिलं तर कोणता आघात होणार आहे आपल्यावर. आघाता वेगळा असे ठावा निरा. इथं आघात होत नाहीत, आघाता वेगळा. आम्हाला आघात होतात. कोणतरी रागानं बोललं तर आम्हाला लगेच क्रोध येतो महाराज. कोणीतरी स्तुती केली आनंद वाटतो. असं मान अपमानानं हर्षोल्लास व्हायचं नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञानानं अजिबात महाराज काय व्हायचं नाही. थंड ऊन असं व्हायचं नाही सारखं सारखं. कारण संसारामध्ये असे प्रसंग येतात. आम्हाला फक्त प्रतिज्ञानाची सवय आहे. डोळ्यानं चांगलं वाईट, कानानं चांगलं वाईट, तोंडानं चांगलं वाईट हे सगळं कळायची बुद्धी ठेवलेली आहे देवानं. पण त्याचा वापर योग्य त्या कारणासाठीच करायचा. योग्य तेच खायचं, योग्य तेच बघायचं, योग्य तेच ऐकायचं, योग्य तेच सगळं काही कर्तव्य करायचं. असं करत करत केलं की सगळे आघातापासून आम्ही हळूहळू सुटून जाऊ. म्हणून हे सगळे मान अपमान निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्त सुखदुःख संज्ञैर्गच्छन्त्य मूढा पदमव्ययंत. त्या पदाला पोचलं की मान अपमान काही वाटत नाहीत. याचा अर्थ अपमान सहन करायला सुद्धा शिकलं पाहिजे. आता हार घालतात हे कसं आनंद वाटतोय हो. आणि एक दिवस चुकलं तर दुसरीच कसली तरी माळ घातली तर गप्प बसायला पाहिजे. तयारी पाहिजे आपली. समाज काय करेल सांगता येत नाही. समाज मान्यतेत टिकायचं तर महाराज देवाची सेवाच दांडगी करावी लागेल. म्हणून देवाला धरूनच आपण राहिलं पाहिजे. देवाची एकदा ओळख आणि जर विसर चूक, मग ते कुत्र मालकाला चुकलं की कुणालाही चाटतंय महाराज. गाव सोडून आलेलं कुत्र काय करतंय, तुमच्या गावचं सुटून कुत्रं लांब गेलं महाराज. मग ते भिवून काय करतंय, अन्नासाठी पोटासाठी शिपूट हलवीत कुणाच तरी दारात उभा राहतंय. कुणाला तरी माझा मालक करत. तसं आमचं जीवाचं झालंय. गाव चुकलंय आमचं, आम्ही लागलो फिरायला. पिपळ गावात जुना मालक गावतोय काय बघायचं, त्या गावात गावतोय काय बघायचं नाही. गावात महाराज आमचं मूळ गाव आहे. देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. आम्ही मूळचे ब्रह्मदेशातले, म्हणजे ब्रह्मदेश म्हणजे भूगोलातला ब्रह्मदेश नव्हे, ब्रह्मदेशातले रहिवासी आहोत. आणि मग परब्रह्मरूपी देशातले रहिवासी चुकून इकडं आलोय. आणि इथं आल्यानंतर करायचं काय ते विसरलो आणि नको तेच बघत बसलोय. म्हणजे सिनेमाला किंवा ऑर्केस्ट्राला किंवा कलापथकाला जुनी मंडळी माही तमाशा आली की जायची बघा. मग घरातला अमुक माणूस महत्त्वाचा गेला की त्याला बोलवाय दुसरा लावून द्यायचा. आबा गेलाय बोलवून आणजा म्हणून सांगायचं. मग ते आबाला बोलवाय गेलेला तो तिथंच, त्या दुसरा गेलेल्याला तिसऱ्यानं बोलवाय जायचं. शेवटी जो बोलवायला सांगतोय तेवढाच एकटा उरतोय, त्यानं गप झोपायचं. तशी आमची अवस्था झालेली आहे मला. जो इकडं आलाय या संसारात तो कदापि परत मूळ गावाला जायला तयार नाही. मूळ आमचं माहेर विसरलोय महाराज. सासरातच आम्ही सगळे आहोत, परतंत्र आहे. सासर म्हणजे इहलोक हा मृत्यूलोक आणि मूळ माहेर म्हणजे पंढरी. त्यांचं वर्णन तुकोबाराय करतात. पंढरीये माझे माहेर साजरे, पंढरीये माझे माहेर साजरे, पंढरीये माझे माहेर साजरे, पंढरीये माझे माहेर साजरे. ओविया कांडणी जाऊ घेती, ओविया कांडणी गाऊ घेते, राही रघुमाई सत्यभामा माझा, राही रघुमाई सत्यभामा माझा.
पंढरी आहे, तिथं राही रकुमाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहीर, उद्धव अक्रूर व्यास अंबरीषे भाऊ आहेत. हे सगळं मौलिक नातं आहे महाराज, आदराचं नातं आहे. आणि मग त्या नात्यातल्या मंडळींच्या जवळ गेल्यावर मग ती सगळी मंडळी एकाच गुणाची, एकाच रक्ताची, एकाच भांडवलाची आहे, म्हणून ती आनंदानं गुण्या गोविंदानं खेळतात. सगळे संत विभिन्न जातीचे होते महाराज, पण विचाराचे एक असल्यामुळे सगळे एकाच खेळात रंगले, एकाच वळवंटात सगळे रंगले. मग एकाच गुणानं आम्ही युक्त व्हायला पाहिजे का सगळ्या जाती एक व्हायच्या? एका गुणानं युक्त व्हायला पाहिजे महाराज. विश्वामित्र हे राजश्री कुळात जन्माला आले, राजघराण्यात जन्माला आले, गादी महाराजांचे मुलगे. आणि वशिष्ठ हे ब्राह्मण कुळात जन्माला आले. विश्वामित्रांची आई आणि विश्वामित्रांची बहीण सत्यवती, रेणुका, जमदग्नी आणि विश्वामित्र हे मामे भाऊ म्हणायचे एकमेकाचे. आता नात्यात बोलायचं झालं तर तसं काही ते ऋषींचं नातं सांगता येणार नाही. पण विश्वामित्रांचा जन्म आणि जमदग्नींचा जन्म भृगु ऋषींनी 2 चरू दिले. सत्यवती म्हणून रुचिकांच्या पत्नी होत्या. रुचिक आणि सत्यवतींना झाले जमदग्नी आणि विश्वामित्र झाले गादीराजाला. त्या सत्यवतीची आई, तिला फक्त सत्यवतीच मुलगी होती, तिला पाहिजे होता आपल्याला भाऊ हवा होता. आणि मग सत्यवती लग्नाला योग्य झाली म्हणून रुचिक ऋषीने ती गादीराजाकडे मागितली. आता आईला मुलगा व्हावा आणि मला सुद्धा मुलगा व्हावा ही मुलीची इच्छा. काय, मलाही मुलगा व्हावा आणि आईला मागं मुलगा झाला तर मला भाऊ होईल. ह्या नात्यानं अजय सासरा भृगु ऋषींच्याकडे त्यांनी संस्कृत चरू मंत्र करून देऊन मागितले का आम्हाला तुमच्या सामर्थ्यानं मुलं व्हावीत म्हणून. त्यांनी सांगितलं, पिंपळाच्या प्रदक्षिणा करून, अश्वत्थ प्रदक्षिणा करून सत्यवतीला म्हणाले, तू हा चरू मंत्र भक्षण कर, तुला मुलगा होईल. आणि एक ओंबराची प्रदक्षिणा करून तू एक चरू खा, प्रसाद म्हणून, पायस असेल काय असेल. आणि मग त्या संस्कारानं मंत्र अभिभूत करून जे दिलेला होता प्रसाद, त्यानं मुलं जन्माला आली. त्यात जमदग्नी आणि विश्वामित्र हे तसे जन्माला आलेले आहेत महाराज. आणि मग तो दिलेला चरू ठेवताना त्याने ठेवला, पण खाताना आदला बदल केली. आईनं खाला, आई होती ब्राह्मण कुळातली, तिनं खाला क्षत्रियाचा चरू. आणि विश्वामित्रांची आई होती क्षत्रिय ब्राह्मण, तिनं खाला क्षत्रिय चरू. आता जिला ब्राह्मण कुस होती तिला आला क्षत्रिय राजपुत्र, आणि क्षत्रिय राजपुत्र होतं तिला आला मुलगा कोण, ब्राह्मण कुळातला. आता तो जमदग्नी वास्तविक क्षत्रिय कुळातले यायला पाहिजे होते, पण ते गेले ब्राह्मण कुळात जन्माला. आणि विश्वामित्र राजकुळात जन्माला आला, तो वास्तविक ब्राह्मण कुळात यायला पाहिजे होता. आणि मग शेवटी संस्कार बलवत्तर असतात महाराज. शेवटी विश्वामित्रांना राहवलं नाही, त्यांनी 60,000 वर्षे तपश्चर्या केली. मी राजर्षी नाही, मी ब्रह्मर्षीच होणार. का, मागं खालेल्या प्रसादात काय होती, ताकद होती, ते गप्प बसू देत नव्हतं. मी ब्रह्मर्षीच होणार. आणि मग ब्रह्मर्षी कुणी म्हणायला पाहिजे, शेवटी सगळे देवादिदेव इंद्रादिदेव म्हणाले, वशिष्ठांनी वचन मांडलं तर तुला आम्ही ब्रह्मर्षी म्हणू, नाहीतर आम्ही ब्रह्मर्षी म्हणून तुला मानणार. आता वशिष्ठांनी मला ब्रह्मर्षी म्हणावं यासाठी विश्वामित्राने फार महाराज कष्ट घेतले, पण ब्रह्मर्षी वशिष्ठ कधी त्यांना म्हणाले नाही. आणि मग शेवटी त्या एवढं वैर विकोपाला गेलं, त्यांनी वशिष्ठांची 100 मुलं मारली विश्वामित्राने. शेवटी वशिष्ठांच्या मुलीच्या पोटामध्ये शक्ती नावाचा जो मुलगा होता, तिच्या पोटामध्ये पराशर होते महाराज, पराशर ऋषी व्यासांचे वडील. तेवढा फक्त वंश शिल्लक राहिला, नाहीतर पोटातली मुलंसुद्धा वशिष्ठांची कुणी मारली, विश्वामित्राने. कशासाठी, मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून. आघात कसे होतात महाराज बघा. एवढे बुद्धिमान महापुरुष आहेत, पण त्यांना देखील मान अपमान या गोष्टी सतावतात. संत याच्या पलीकडे पोहोचलेले आहेत महाराज. म्हणून विश्वामित्रांना एवढा त्रास, विश्वामित्राने वशिष्ठांना एवढा त्रास दिला, तरी देखील वशिष्ठांची शांती भंग पावली नाही. परत दोघांचे आश्रम सरस्वती नदीच्या काठाला, विश्वामित्रांचा आश्रम वर, वशिष्ठांचा आश्रम सकल भागामध्ये. ते सरस्वती नदीला म्हणतात महापूर येऊ दे पावसाळ्यात, आणि हे सरस्वती तू काय कर, वशिष्ठांचा आश्रमच काय करून टाक, मोडून टाक, वाहून जाऊन बुडून जाऊ देत. ती सरस्वती माता म्हणते, हे मुनी मला शाप द्या एक वेळ, पण मी वशिष्ठांचा अनहित करणार नाही. शेवटी ही माझा ऐकत नाही म्हणून त्यांनी सरस्वती नदीला शाप दिला महाराज. कुणी, विश्वामित्राने. तुझं पाणी मांस चिखल
त्यात किडे होतील म्हणून सांगितलं. लाल भडक आजही रक्तासारखं पाणी आहे सरस्वती नदीचं महाराज. म्हणजे नदीला श्राप दिला, वशिष्ठांची 100 मुलं मारली, पुष्कळ वशिष्ठांना त्रास दिला. शेवटी जेवायला म्हणून आमंत्रण दिलं वशिष्ठांना विश्वामित्रांनी, आणि भोजन दक्षिणा म्हणून 60,000 वर्षाचं तपच अंगावर घातलं महाराज. त्या वज्रानं काय व्हावं, त्यांचा नाश व्हावा. काहीही झालं नाही वशिष्ठांना महाराज, कारण जे ब्रह्मनिर्वाण पदाला पोचलेले आहेत. येषां ब्रह्मे स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अद्वितीय शांतीला पोचलेले महात्मे महाराज कशानंही लिप्त होत नाहीत. वशिष्ठांची शांती भंग पावली नाही. शेवटी वशिष्ठ असे मरत नाहीत. शेवटी त्यांच्या डोक्यावर एक मोठा चिरा टाकावा दगड म्हणून आश्रमाच्या वर झाडावर चढून बसले वशिष्ठांच्या. कोण? विश्वामित्र दगड घेऊन बसलेत. पौर्णिमेची रात्र आहे. अरुंधती वशिष्ठांच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेले नाही, वशिष्ठ झोपलेले आहेत अरुंधतीच्या मांडीवर, तिथं डोकं ठेकून. अरुंधती सांगते, आज पूर्ण कलानं चंद्र उदय पावलेला आहे स्वामी. किती चंद्र 16 कळाने आज उगवलेला आहे, आणि असं चंद्राचं तेज मी कधी पाहिलं नाही. त्यावेळी ते वशिष्ठ म्हणतात की काय पौर्णिमेच्या चंद्राचं तेज घेऊन बसलीस, माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्येपुढं असे हजारो चंद्र उणे आहेत म्हणाले. कोण म्हणाले? वशिष्ठ. कुणासाठी? ज्यानं आतापर्यंत त्रास दिला त्याच्यासाठी. हे कुणाच्या कानावर गेलं? वर दगड घेऊन कशासाठी बसलाय? त्यांच्या मुखातनं काय? माझ्या विश्वामित्राच्या तपापुढं. आणि हे माझ्या म्हटल्यावर महाराज आत्मीयता केवढी, आदरभाव केवढा. शिरा बाजूला टाकला, डोळ्यातून अश्रुधारा आल्या, खाली उतरले, आणि लांबडं लोटांगण घातलं महाराज. कोणी? विश्वामित्राने. कुणाच्या पायावर? वशिष्ठांच्या. उठा ब्रह्मर्षी म्हणाले. आता काय फरक झाला हो? आतापर्यंत काय म्हणत होते? राजर्षी म्हणत होते. का? राजातला आहे पण ऋषी आहे. महान तपश्चर्या केली त्याला महर्षी. ज्यानं राजपद स्वीकारून तपश्चर्या केली त्याला राजर्षी म्हणतात. आणि जो ब्रह्मर्षी आहे, ज्याला ब्रह्मतत्वाचं यथार्थ दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय ज्ञान आहे, त्याला ब्रह्मर्षी म्हणतात. आता ते लोटांगण घातलेलं बघितल्यानंतर खांद्याला धरून उठवलं, उठा ब्रह्मर्षी म्हणून. आता ब्रह्मर्षी म्हणण्याकरता कशाची फक्त उणीव होती हो? अहंकाराची फक्त उणीव होती. एवढा अहंकार टाकला विश्वामित्राने महाराज. राजर्षीचा कोण झाला? ब्रह्मर्षी झाला. त्याच जागेत राहत होते, पण गाव बदल होतं की नाही आतापर्यंत? गुणामुळं महाराज काय होतोय? फरक पडतोय. त्याच राजधानीत राहत होते, त्याच भागात राहत होते, पण एक राजर्षी आणि एक ब्रह्मर्षी. एक गुण टाकला नुसता दुर्गुण, ब्रह्मर्षी बनले का नाही हो? मग इथंच राहून आम्हाला देव होता येतं, फक्त अहंकार टाकता आला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार त्याग फार कष्ट आहे, फार कठीण आहे. तुकोबाराय सांगतात आघात होतात आम्हाला देखील. खाण्यापिण्याचे आघात आहेत, शब्दाचे आघात आहेत, डोळ्याचे आघात होतात महाराज. डोळं वटारून जर एखाद्याने बघितलं तरीसुद्धा आम्हाला काय होतं? राग येते, डोळं मोठं करते असं म्हणतात माणसं. लहान मुलाला देखील कळतंय महाराज, प्रेमानं बघणं, डोळं मोठं करून बघणं. त्याला काय कोचायला लागतंय मुलाला? डोळं मोठं केलं तर ते ओळखू शकतं. एवढं आघात आहेत. आम्हाला फक्त केलेले आघात ओळखतात, न कळता होणारे सुद्धा आघात आहेत महाराज. एखादं चांगलं जेवण केलं नाही, तिकडनं सुवास आल्यावर जेवणाचा, मग कोणत्या जेवणाचा आहे ते लगेच ओळखतात. मसाले भात केला आहे, अमुक केला आहे, चहा केला आहे. आघात होतोय का नाही हो? मग तिथं काय चहा आणून वत्त्यात कानात नाकात? नाही, तिथं आघात होतात. याचा अर्थ सुवास येतो. काही गोष्टी आता मोठे हे डॉल्बी लागतात महाराज. भांडी थर 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 कापून पडतात घरातली खाली. जर एका इटाची पडदी असली तर घरसुद्धा पडेल, काय सांगता यायचं. आणि मोठे मोठे ध्वनी लावले तर महाराज हृदय जास्त पळणारी, कमी जास्त चालणारी माणसं बाहेर जाऊन राहिलेलं बरं. ती वरात एकदा जाईसर का गावातनं आलेलं चांगलं. म्हणजे शब्दाचे आघात, ध्वनी एवढा आदळतो महाराज. मग ऋषीमुनींनी ज्या ओंकार प्रणवाचा जप केला, तो ओंकार केवढा घुमत असेल हो, त्याचा केवढा ध्वनी असेल. आणि होणारा नाद आहे, पण याच्या आत एक अनाहत नाद आहे, तो कधीही आघाताशिवाय असतो, त्याला अनाहत नाद म्हणतात. आणि म्हणून ते सांगतात अजपा जपने उलट प्राणाचा. अजपा जप सदैव सुरू आहे. सोहम हंसा, सोहम हंसा, मी आहे, तो मी आहे, याचा जप सदैव आहे. आणि यालाच अजपा जप म्हणतात, यालाच अनाहत ध्वनी म्हणतात.
तो विना आघाताचा होतो. म्हणून त्याला अनुहात पिंडी, अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, तरी देखील राम नाही तोंडी कैसा तरी. ज्याच्या राम तोंडात नाही त्याचा उद्धार कसा होईल हो? म्हणून आपण काय करायचं, शेवटी पांडुरंग परमात्मा असा आहे असं कळवून घ्यायचं. कळाला नाही कळाला तरी नाव घ्यायचं सोडायचं. यष्टीत चढल्यावर ज्या गावात जातोय त्या गावाचं नाव माहिती पाहिजे का? माहिती पिंपळगाव पाटी उतरायचं आहे मला. पिंपळगावाचं गावाचं नाव माहिती पाहिजे का? कमान आहे बघा, पाण्याची टाकी आहे, कॅनाल गेला आहे, पुढं खाटक्याचं दुकान आहे, तिथं बस थांबा आहे. हे असं सांगितल्यावर कंडक्टर मला उतार आधी खाली. जे गाव ध्यानात आलं तर मग कुठल्या तरी गाडी ये म्हणणार. आम्हाला नाव गावाचं झालं माहिती म्हणजे बस, दुसरं काहीही नको. तुकोबाराया सांगतात पांडुरंग व्यापक आहे, जडीस्थळी आहे. काय काय नसलं माहिती तरी तुम्हाला हरकत नाही. फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्हाला 100 मार्क पडल्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं उद्धार होईल महाराज. हे स्थळ असं आहे, सोडता येत नाही, सुटत नाही. आणि शोधायचं म्हटलं तर ते आपलं स्वरूपच आहे महाराज. कुठं आपण दुसरीकडं आहोत? आम्ही त्याच पदावर आरूढ आहोत. फक्त काय झालं आहे, कळत नाही आणि विस्मरणामुळं, अज्ञानामुळं आम्ही आपलं स्वरूप ओळखत, त्याला आवरण दोष म्हणावं. आणि मग आवरण दोष वाढल्यामुळे विषयात सुख समजून आम्ही अशांत झालो, याला विक्षेप दोष म्हणायचं. आणि विक्षेपासाठी काहीही करायला तयार होणं, याला मलदोष म्हणायचं. पाप वाढलं, काहीही करतो आणि काहीही करून जीव विधीनं सुख भोगत नाही. म्हणून तुकोबाराया सांगतात अघाता वेगळा हे ठिकाण आहे. असे ठाव हा निराळा, हे ठिकाण निराळ. ठाव म्हणजे ठिकाण. तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ. अचळ असं स्थळ आम्ही धरलं आणि या स्थळाचा अचल अजर अमर असे ठिकाण जाणल्यानंतर आम्हाला आता भय चिंता मरण जन्म कशाचीच बाधा होत नाही. आम्ही आता कसे आहोत, एकटे आहोत, एकमेव अद्वितीय आहोत. आम्हाला कशाचाही परिग्रह, दुःखाचा कशाचाही भाग भोगावा लागत नाही. अशा आनंदाच्या राशीवर आम्ही बसलो आणि ती आनंदाची रास म्हणजे पांडुरंग परमात्मा. सुखरूप ऐसा कोण तुझ्या सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. म्हणून उंच देव आहे, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. महाराज ज्ञानेश्वर आषाढ कार्तिकीनी माघ महान 4 वाऱ्या मोठ्या आहेत महाराज. आज पंढरीला सगळ्या भक्तांचा महापूर गोळा झालेला आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणानं सगळं विश्वच दुमदुमून गेलेलं आहे. शेवटी कलियुगास नामस्मरणाशिवाय कोणता पर्याय नाही. तुकोबाराया सांगतात हे स्थळ मला लाभलं, मी त्या स्थळावर आरूढ झालो. सर्वांनीही हे स्थळ मिळवण्यासारखं आहे. फक्त आवरण दूर करण्यासाठी आपण नामस्मरणाचा टाहू फोडला पाहिजे. सदैव या निमित्तानं नामस्मरण घेऊया. पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी अवीट भक्तिरस प्रेम उत्पन्न होण्याकरता आम्ही अशी एक मागणी मागूया. त्या नामाची सदैव आमच्या वाणीमधून आवर्तन होत राहू देत अशी एक विनवणी सेवेच्या माध्यमातून करून, देव सर्वोच्च आहे त्याच्याविषयी आदर श्रद्धा वाढत जाऊ दे. देव उंच असला तरी भक्तीपुढं तो लहान होतो महाराज. उंच देवाचे चरण आहेत पण भक्तीसाठी तो लहान व्हायला तयार आहेत. तिथं आमचं अधिष्ठान झालं. तुकोबाराया आनंदाने सांगतात आम्हालाही ते अधिष्ठान लाभावं अशी एक विनंती करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल.